चलो आज मैं आपको थोड़ी सी कॉमेडी दिखाता हूँ, सुनाता हूँ. ओके. तर एक मित्र असतो जो नेहमी खर्च टाळतो. ओके. प्रत्येकांच्या फ्रेंडशिपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये असा ना असा एक मित्र असतोच, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. कोणाच्या कॉलेजमध्ये भेटतो, कोणाच्या स्कूलमध्ये भेटतो, तर कोणाच्या ऑफिसमध्ये भेटतो, कुठं ना कुठं भेटतोच. तर आपल्याकडे अशा एका फ्रेंडची स्टोरी आहे, जो की एकदम खतरनाक कंजूस आहे, जे की सगळ्यांच्या ग्रुपमध्ये असतोच असा कंजूस मित्र. जे की म्हणजे जर कुठं पिझ्झा बिझ्झा खायचा असेल, पिझ्झा बिझ्झा ऑर्डर करायचा असेल, तर तो फक्त बोलतो की मी एक स्लाईस खाईल. कारण त्याला माहिती आहे जर पिझ्झा तो ऑर्डर करायचं बोल तर त्याला पण त्याचे TTMM वाले पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तो काय बोलतो, फक्त मला कोक, काय म्हणते त्याला, एक मी स्लाईस खाईल, नाही तर मी फक्त कोक खाईल. ओके. आणि कोक आली की तो काय म्हणतो, मी कोक असं नॉर्मल पित नाही, मला स्ट्रॉ लागते किंवा ग्लास लागतो. म्हणजे असे त्याचे नखऱ्यावाला मित्र असतो. ओके. आणि पिझ्झा ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस खायला असतो, त्यावेळेस सगळे जर बोलतात पिझ्झा तू खा तू खा, ऑर्डर करताना तो म्हणतो मी नाही खाणार. ज्यावेळेस घ्यायची वेळ येते त्यावेळेस तो बोलतो ठीक आहे, जस्ट फॉर टेस्ट मी एक छोटीशी स्लाईस खातो, टेस्ट बघण्यासाठी. असं म्हणून तो खूप जास्त स्लाईस खाऊन घेतो. आणि आणि असंच एका मित्राची मी स्टोरी सांगतोय तुम्हाला. ओके. तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. एका मित्राचा बड्डे होता आणि त्या मित्राच्या बड्डेच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तर सगळ्यांनी फूड ऑर्डर केलं. ओके. तो फूड ऑर्डर केला, सगळ्यांनी खाल्लं, हे केलं ते केलं. ज्यावेळेस लास्टला बिल पे करायची वेळ आली, त्यावेळेस आमचं बिल झालं होतं अराऊंड 1100 रुपये. त्यावेळेस आमचा असा प्रश्न होता की TTMM सगळ्यांनी करायचं. त्यावेळेस आमचा मित्र आमच्या कॉर्नरला येऊन आम्हाला बोलतोय, भाऊ ऐक ना, माझे इतर ना 50 रुपये. म्हणजे का रे बाई म्हणून. तुम्हाला म्हणतो माझं ना, मी फक्त टिश्यू पेपर वापरले त्याचे माझे 50 रुपये. असा हा आमचा मित्र. खालं म्हणजे भाऊ तिथे गेल्यानंतर पण जेवढं त्यानं खाल्लं आमच्यातलं, आम्ही जेवायला ऑर्डर केलं होतं, पिझ्झा ऑर्डर केला होता, बर्गर ऑर्डर केलं होतं, तो आम्हाला काय म्हणतो आता, मी जस्ट फॉर सेक ऑफ टेस्ट मी थोडं थोडं बाईट्स खाल्ल्या, बाकी मी टिश्यू वापरले, त्याचे 50 रुपये माझे मी पे करतो. ओके. आणि हाच मित्र ज्यावेळेस दुसऱ्यांच्या पार्टीला जायचं असतं, तेव्हा बफेटसाठी तो पुढे असतो. आणि आम्हाला काय म्हणतो त्यावेळेस पण काय म्हणतो, भाऊ मी फक्त टेस्ट घेतो आणि तुम्हाला सांगतो कोणते पदार्थ खतरनाक आहे. ओके. इन डिटेलवाली स्टोरी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तर तुम्हालाही अशा प्रकारची स्टोरी ऐकायची असेल तर प्लीज मेन्शन इन कमेंट. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.